लहुजी सावळे यांची जयंती मोठ्या उत्साहात उदगीर येथे साजरी करण्यात आली आहे। विशेष प्रतिनिधी सौ सुलोचना ताई जाधव, उदगीर। आद्य क्रांतिकारक तथा जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशा पद्धतीचा क्रांतिकारी विचार ज्यांनी अंगीकारला आणि उपेक्षितांच्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रणसंग्राम लढवला, अशा अवस्थात लहुजी साळवे यांचा क्रांतिकारी इतिहास नव्या पिढीच्या समोर कायम प्रेरणा देणार ठरणार आहे। तो इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांचा जयंती महोत्सव समारोह मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणे गरजेचे आहे, असे विचार वस्ताद लहुजी साळवे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले। ते उदगीर येथील सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते। या प्रसंगी मातंग समाजातील धडाडीचे नेते बनसीलालजी कांबळे, पप्पू गायकवाड, बालाजी गडकर, संग्राम अंधारे, दत्ता गडकरी, रणजित कांबळे, अजित कांबळे, अरविंद शिंदे, हनुमंत जाधव, करण अंधारे, रामेश्वर शिंदे, प्रीतम जाधव, नेताजी कांबळे, अरुण शिंदे, सुलोचनाताई जाधव, रेणुका उपारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे। वेगवेगळ्या गटातटाचे राजकारण न करता समाजकारण करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करणे आणि नव्या पिढीला आशीर्वाद देणे गरजेचे आहे, जेणेकरून तरुण एकत्र येतील आणि जो आदर्श आहे तो जपण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। सकाळी ध्वजारोहणानंतर मोठ्या उत्साह शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूकही काढण्यात आली। स्वप्नील अण्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणी समाजातील मान्यवर नेत्यांनी या मिरवणुकीचेही स्वागत केले। या मिरवणुकीमध्ये समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची मोठ्या थाटाने त्या उदगीर शहरामध्ये होत आहे। ही जयंती या ठिकाणी 5 वर्षापासून आपण प्रथा पडलेली आहे आणि प्रत्येक वर्षी त्याला स्कोप मिळत आहे आणि ह्याची वाढ होत आहे। पब्लिक वरच्यावर वाढत आहे, कारण आमचं श्रद्धास्थान आहे क्रांतीवीर लहुजी साळवे। या देशाला बरेच लोक बलिदान देऊन गेलेले आहेत, त्यांच्यापेक्षा मोठं काम केलेलं आहे। आजच्या या सरकारने क्रांतीवीर साळवेंचा अभ्यास केलेला नाही असा आमचा आरोप आहे। मी विनंती करतो शासनाला की शासनाने क्रांतीवीर लहुजी साळवेंचा इतिहास पाहावा, माहिती करून घ्यावी आणि ती माहिती शासनाच्या वतीनं पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित करावी, अशी माझी एक विनंती आहे शासनाला। आणि यावेळेस या जयंतीमध्ये 231व्या जयंतीमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आमच्या आया बहिणी इथं